लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता जी नंदिनी असते ती काव्याला खूप जास्त सुनावू लागते आणि त्या मुलीचं नाव जेव्हा कळायचे तेव्हा कळू दे, पण तू जीवांना फोर्स करू नको जेणेकरून त्यांना त्रास होईल. आता हे सगळं नंदिनीने काव्याला म्हटल्यानंतर काव्याला राग येतो आणि काव्या आता सुनावू लागते आणि म्हणू लागते की उद्या जर आनंद निवासमध्ये ती जर मुलगी आली आणि तिने न्याय मागितला तर तेव्हा तू काय करणार आहेस. तर इकडे आता मिथुन काकांना काव्या आणि जीवाच्या नात्याचं सत्य कळलेलं असतं आणि ही गोष्ट जेव्हा ते आता जीवाला सांगतात तेव्हा जीवा त्यांना कडकडून मिठी मारून खूप जास्त ओक्साबोक्सी रडू लागतो. त्याच वेळेला आता त्यांच्यासुद्धा डोळ्यात पाणी आलेलं असतं कारण त्यांना जीवाची अवस्था कळत असते. त्याच वेळेला आता जीवा जो असतो तो आता मिथुन काकांना बोलू लागतो की जेव्हापासनं हे सगळं घडलं होतं ना तेव्हापासनं माझं मन खूप रडत होतं, पण हे कोणाकडे माझं मन व्यक्त करू हे कळत नव्हतं. पण आज खऱ्या अर्थाने बरं झालंय तुम्हाला ही गोष्ट कळली आहे, त्यामुळे मला तुमच्यासमोर माझं मन तरी व्यक्त करता येते असं देखील आता तो म्हणू लागतो. त्याच वेळेला आता त्यांनी काव्याच्या नावाचा छातीवरचा काढलेला टॅटूसुद्धा तो आता दाखवू लागतो आणि म्हणतो की माझं काव्यावर जीवापाड प्रेम होतं, पण या काव्यानेच मला ऐन वेळेला दगा दिलाय. ही गोष्ट देखील आता मिथुन काकांना तो सांगू लागतो. मिथुन काका जीवाला म्हणत असतात की तुझं आणि काव्याचं एकमेकांवर इतकं जीवापाड प्रेम आहे तर तुम्ही हे सगळी गोष्ट पार्थ नंदिनीला का सांगून टाकत नाही. तुम्ही दोघांनी ही गोष्ट सांगून टाका ना आणि दोघांनी एकत्र या, असं करू नका प्लीज, मी तुला सांगतोय असं देखील मिथुन काका जीवाला समजावत बोलू लागतात. तर जीवा घडलेला सगळा प्रकार मिथुन काकांना सांगतो. जीवा घडलेला प्रकार सांगत असताना खूप जास्त रडत असतो आणि म्हणत असतो की मी ज्या वेळेला पाहिलं ना की काव्याने पार्थसोबत लग्न केलं आहे तर त्यावेळेला मला खूप मोठा धक्का बसला होता. ज्या मुलीवर मी इतके दिवस जीवापाड प्रेम केलं ती मुलगी आपला विचार सोडून आपल्या भावासोबत लग्न करते, म्हणजे ही मुलगी काय आहे. मला ऐन वेळेला तिने जो काही दगा दिला ना त्यावेळेला ती माझ्या मनातून उतरून गेली आणि त्यावेळेला मला नंदिनीसोबत लग्न करावं लागलं का तर ती सुद्धा एकटी पडली होती. ज्या वेळेला हे सगळा प्रसंग घडला होता ना त्यावेळेला मला माहिती आहे नंदिनीची अवस्था काय होती ते, आणि त्यावेळेला तिला आधाराची गरज होती आणि म्हणूनच मी हे लग्न केलं. पण माझं काव्यावर प्रेम होतं आणि आतासुद्धा आहे, पण जरीसुद्धा मी आता जरी नंदिनीला डिवोर्स दिला तरीसुद्धा काव्यावर पहिल्यासारखं प्रेम करेल असं काही आता राहिलेलं नाही असं देखील स्पष्टपणे जीवा जो आहे तो आता बोलू लागतो. आणि त्याच वेळेला जीवाचं हे स्पष्ट बोलणं ऐकूनच इथे मात्र आता मिथुन काकांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. मिथुन काका म्हणत असतात अरे पण तू का असा मूर्खासारखा वागतोयस, असं नको करूस, जे आहे ना ते स्वीकार आणि तू एक काम कर, तू काव्यासोबत लग्न कर, मी काय ते सांगतो सगळ्यांना. पण आता मात्र जीवा म्हणत असतो मी मूर्ख नाही आहे, मी वेडा आहे वेडा, मी या सगळ्याचा त्याग केला पण का तर काव्याच्या प्रेमासाठी, काव्यासाठी मी खूप काही गोष्टी सॅक्रिफाईस केलं, पण काव्याने माझ्यासाठी काय केलं, काहीच नाही केलं. काव्याने उठली आणि त्या पारसोबत लग्न केलं, ते सुद्धा माझ्या भावासोबत. आता सगळ्यात जास्त त्रास जो होत असेल ना तो फक्त आणि फक्त त्या पार्थ नंदिनीला होत असेल. कारण नंदिनीला काव्या जेव्हा हा प्रश्न विचारते तेव्हा मात्र आता नंदिनी म्हणत असते की तू जो प्रश्न विचारतेस तो योग्य आहे, परंतु त्यावेळेला मी माझ्या नवऱ्याला माझ्या प्रेमाला सिलेक्ट करेन, कारण जर त्या मुलीने माझ्याकडे विनवणी करत आली तरी त्या मुलीने तिचं प्रेम गमावलं आहे आणि मी माझं प्रेम कमावलं आहे. काही झालं तरी त्या सिच्युएशनमध्ये मी आमच्या प्रेमाला नाही म्हणणार नाही आणि जीवाला सुद्धा माझ्याकडनं मी सोडणार नाही असं स्पष्ट नंदिनी आता सांगू लागते. कारण आता नंदिनी जी आहे ती जीवापाड त्या जीवाच्या प्रेमात पडलेली असते, त्यामुळे ती आता काव्याला खूप काही सुनावते. काव्याची सुद्धा आता बोलती बंद होते. काव्याला या सगळ्या प्रसंगात काय बोलावं हे समजतच नाही, त्यामुळे आता तिला शांत राहणं हेच आता तिच्या सोयीचं असतं. तर इकडे मात्र आता काव्याला धक्का बसलेला असतो, परंतु काव्याला हे सगळं सत्य आता समोर आणायचंच असतं आणि म्हणून ती ठरवते की नाही आता जीवाशी बोलावंच लागेल. तर इकडे मात्र जे मिथुन काका असतात ते मात्र जीवाला म्हणत असतात की जीवा आता तू काही झालं तरी काव्यासोबत लग्न कर, कारण तुमचं इतकं प्रेम होतं, तुमच्यामध्ये काही ना काही घडलंच असेल. आजकालची पिढी जी आहे ती खूप जास्त पुढे गेलेली आहे, त्यामुळे तुम्ही एक काम करा, हे सगळं सोडून तुम्ही दोघंही जण लग्न करा असं देखील मिथुन काका आता सांगू लागतात. त्यावर मात्र आता जो
जीवा असतो तो काव्याबद्दल सांगू लागतो की नाही, आमच्यात तसं काहीच झालेलं नाही आहे. मुळात आम्ही फक्त फ्लँकेशच्या वर गेलेलोच नाही आहे. आम्ही तसं स्वतःला लिमिटेशनच ठेवले होते की हे जे काही करायचं आहे ना ते आपल्या लग्नानंतर, हे सुद्धा जीवा आता मिथुन काकांना सांगू लागतो. मिथुन काकांना हे सगळं ऐकून तर धक्काच बसतो. मिथुन काका आता म्हणत असतात की तुझे सगळे जे काही आहेत ना फोटो, सगळ्या आठवणी, त्या सगळ्या काही मी अडगळीच्या खोलीत असलेल्या एका बॅगेमध्ये ठेवलेल्या आहेत. त्याच वेळेला हा फोटोसुद्धा मला तिथेच सापडला आहे. तर या फोटोबद्दलसुद्धा आता जीवा सांगू लागतो आणि म्हणत असतो की हा फोटोसुद्धा त्यातच ठेवून द्या, कारण हा जर परत कोणाच्या हाती लागला तर. आणि तेवढ्यातच तिकडे आता काव्य आलेली असते आणि काव्याला आलेलं पाहून मिथुन काका तो फोटो घेतात आणि तिकडनं जायला निघतात. तर इकडे मात्र काव्या जी असते ती जीवाला म्हणत असते की जीवा तुझं काय चाललंय, मी तुला सांगितलं आहे लवकरात लवकर जी काही गोष्ट आहे तू सांगणार कधी आहेस नंदिनीला किंवा पार्थला सुद्धा. तर इकडे मात्र पार्थच्या फोनवर बाबांचा फोन आलेला असतो आणि बाबा जे आहे ते पार्थला जीवाबद्दल डायरेक्टली विचारतात आणि तिकडे सगळं कसं आहे काय आहे असं देखील विचारपूस करतात. त्याच वेळेला आता पार्थ जो आहे तो आता बाबांना म्हणत असतो की बाबा इथे तर सगळं ओके आहे, पण तुम्ही अचानक जीवाबद्दल कशाला विचारताय, काही झालं आहे का, असा प्रश्न देखील पार्थ बाबांना विचारू लागतो. कारण बाबांना गुरुजीचं सत्य जे आहे ते आता कळलेलं असतं आणि मालती त्यामुळे टेन्शनमध्ये असते. म्हणूनच बाबांनी चौकशी करण्यासाठी आता पार्थला कॉल केलेला असतो. पण पार्थ त्यावेळेला काहीसुद्धा बोलत नाही. पार्थ म्हणत असतो की इथे सगळं काही ओके आहे. तर इकडे मिथुन काका अडगळीच्या खोलीमध्ये ते ठेवण्यासाठी गेलेले असतात आणि त्याच वेळेला आता नेटवर्क इश्यू असतो. पार्थला बोलताना त्रास होत असतो. पार्थ बोलत असतो बाबा मला काही ऐकू येत नाही आहे, थांबा थांबा मी पुढे जातो. आणि असं बोलून आता त्याचं लक्ष पुढे जातं. तर आता त्याला कोणीतरी तिथे आहे असं भासत असतं, कारण तिथे जर आता मिथुन काका त्या अडगळीच्या खोलीमध्ये तो फोटो ठेवण्यासाठी गेलेले असतात आणि त्याच वेळेला तो सुद्धा त्याच साईडने फिरत असतो. त्यामुळे त्याला कुठेतरी डाऊट येतो की नक्कीच कोणीतरी इथे आहे. पण तो आता फोनवर बोलत असताना बाबांना विचारतो बाबा काही जास्त सिरियस आहे का. पण आता बाबा म्हणत असतात नाही रे, सहज म्हणून फोन केला होता, तुम्ही एन्जॉय वगैरे करताय ना, व्यवस्थित सगळं चाललंय ना हे विचारण्यासाठी. तर आता पार्थ बाबांना बोलत असतो की हो बाबा सगळं काही व्यवस्थित आहे, तुम्ही इथे काळजी करू नका. इथे मात्र काव्या जी आहे ती आता जीवाला म्हणत असते की तुला तुझी वेळ जी आहे ती संपत आलेली आहे. तुला मी सांगितलं आहे काही झालं तरी तुला या गोष्टीबद्दल सांगावंच लागणार आहे की आपल्या दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं. पण जीवा आता हे सगळं सांगायला नकार देतो. जीवा म्हणत असतो की तू जरी सांगितलंस ना तरी मी हे ॲक्सेप्ट करणार नाही, कारण मी आता तुझ्यावर प्रेम करतच नाही, असं देखील जीवा ठणकावून काव्याला सांगू लागतो. त्याच वेळेला काव्या म्हणत असते की तू हे सगळं लपवशील, पण हे टॅटूचं काय, टॅटू तर आहेच ना तुझ्या छातीवर माझ्या नावाचा, मग तू कोणाला सांगणार आहेस की तुझं माझ्यावर प्रेम नाही आहे, ते मी सगळ्यांना सांगणार आहे. त्याच वेळेला जीवाला राग येतो आणि जीवा आपल्या अंगावरचं शर्ट काढू लागतो. जीवा आता म्हणतो की ह्या टॅटूबद्दलच तू बोलतेस ना, आता हीच ओळख मी कायमची पुसून टाकतो, मग तर झालं ना, मग सगळं काही तुझ्या मनासारखं होईल, थांब. आणि असं बोलून तो आपल्या अंगावरचं शर्ट काढतो आणि तिकडचं जे जळतं लाकूड असतं ते हातात घेतो आणि त्यानंतर आता त्या टॅटूवर ते जळतं लाकूड मारण्याचा आता तो विचार करतो. आणि त्याच वेळेला त्या काव्या ओरडत असते काय करतोस जीवा तू हे. परंतु आता जीवा काही ऐकायला तयार नसतो. समोरून नंदिनीसुद्धा आता धावत येते आणि जोरात जीवाच्या नावाने किंचाया मारू लागते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटलाय हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि असेच अपडेट पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब